अल्गी. ठीक आहे. त्या अल्गीमध्ये आपण काय करणार आहोत, साधारणतः याची साईज काय असते तर 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. बघा हे जे आहे ते 10 ते 100 मायक्रोमीटर त्याची साईज दिलेली आहे अल्गीची. ठीक आहे. बहुपेशीय शेवाळ यापेक्षा खूप मोठे असू शकते. म्हणजे हे मल्टी सेल्युलर पण आहे. कसं आहे, मल्टी सेल्युलर पण आहे की ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात काय असतात, पेशी असतात. ठीक आहे. त्यानंतर आपण याचं नाही का बघायला गेलं तर आपल्याला वैशिष्ट्य काय बघता येईल की इट इज अक्वॅटिक. अक्वॅटिक शब्दाचा अर्थ की हे पाण्यामध्ये राहतं. कशामध्ये राहतं, पाण्यामध्ये. बहुतेक शेवाळ जे असतात एकतर गोड्या पाण्यात, ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतो, कशात, फ्रेश वॉटर मध्ये राहतात. दे लिव्ह इन द फ्रेश वॉटर किंवा सी वॉटर म्हणतात त्याला. समुद्री पाणी किंवा समुद्रातील पाणी तिथं राहतात किंवा जिथं मॉइश्चर असतं की नाही. मॉइश्चर म्हणजे ओलसरपणा. काय राहतं, मॉइश्चर. तर अशा मॉइश्चरच्या ठिकाणी जनरली हे वाढतात. ठीक आहे. म्हणजे गोड पाणी एक, दुसरं समुद्र, आणि तिसरं काय आहे जिथं ओलावा असतो त्या ठिकाणी शेवाळ डेव्हलप होतो. त्यानंतर बघा याला म्हणतात युकॅरियोटिक आहे. दुसरं युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. त्यानंतर ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः, एकच पेशी आहे, बहुपेशीय पण आहे. मग आपण त्याला काय केलं की लक्षात ठेवायसाठी ई उमा. कोणती उमा, ई उमा. ई म्हणजे युकॅरियोट. काय आहे, युकॅरियोटिक. यू म्हणजे युनिसेल्युलर, ए म्हणजे मल्टीसेल्युलर, ए म्हणजे काय होते, ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. आता स्वतःचा अन्न स्वतः तयार करण्यामागचं कारण काय आहे, त्याच्यात आतमध्ये काय असतं, रे क्लोरोफिल असतं. काय असतं, याचं दुसरं एक कॅरेक्टरिस्टिक्स काय दिलं, याच्या आतमध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट असल्यामुळे प्रकाश संश्लेषण होतं फोटोसिंथेसिस करून स्वतःचा. आता क्लोरोप्लास्ट मुळे काय होत असते, आपण हे आकाशातून सनलाइट घेतं, कोण, शेवाळ. त्यानंतर तुम्हाला काय ते CO2 घेतं, पाणी घेतं, म्हणजे 3 घटक घेतले. काय, प्रकाश, CO2, पाणी, आणि त्याच्यातून त्यानं स्वतःचं अन्न तयार केलं. सो पक्क लक्षात ठेवायचं, हिरव्या वनस्पती ज्याच्यात क्लोरोप्लास्ट असतं ते प्रकाश घेतात, वातावरणातला CO2 घेतात, पाणी घेतात आणि स्वतःचं अन्न तयार करतात. त्याच्यानंतर क्लोरोफिल हे मुख्य प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य आहे. तर तुम्हाला जर कोणी म्हटलं की बाबा रंगद्रव्य कुठलं ज्याच्यामुळं हिरवं हिरवं दिसतं ते सगळं, तर हे रंगद्रव्य म्हणजे काही नसून क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल आहे. ओके. आता त्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला अल्गीचं जर बघायचं असेल तर काय आहे की हे काही प्रजाती एकपेशी आहे, काही बहुपेशी आहे. म्हणजे याला आपण म्हणायचं सम आर द युनिसेल्युलर आणि सम आर द मल्टीसेल्युलर. काय म्हणायचं, किंवा असाही शब्द आपण लिहू शकतो मू. तर लक्षात ठेवायचं मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर. मू शब्द मग असं म्हणायचं, शेवाल का मुंह बहुत खराब है. मू म्हणजे मल्टीसेल्युलर, यू म्हणजे अल्गी का मुंह बहुत खराब है. मी एम म्हणजे यू म्हणजे युनिसेल्युलर. उघड्या डोळ्याने हे दिसत नाही. आता काही याची उदाहरणं जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्या उदाहरणात एक लक्षात ठेवायचं की आपण उदाहरणाची एक ट्रिक्स बनवली होती. सी सू. सू. सी म्हणजे क्लोरेला. गरेला बोलणे कच्छ नाही. काय आहे, क्लोरेला. एकच पेशी आहे. हे एक पेशी आहे, हे एक पेशी आहे. हे बहुपेशीय, मल्टी, हे मल्टी. ठीक आहे. तर क्लोरेला जो आहे तो एक पेशी आणि हिरवा आहे, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते याच्यात. दुसरं फ्लेगेला. पहा इथं बघा 2 अशा दांड्या दिसायला, याला फ्लेगेला म्हणतात. आणि ह्या 2 दिसल्या. आपल्याला कसं आहे, एखादा होडी चालवणाऱ्या माणसाकडे 2 जण बसले, 2 जण काठी नाही करायला तर स्पीड न जाते जरा. तसं हे फ्लेगेला याच्या माध्यमातून मुवमेंट जास्त होते. आणि हे कोणती होती, आपण म्हणतो की नाही चाल माय शेताकड. हे काय आहे, चाल माय डोमनस. काय, चाल माय डोमनस. हे दुसरं वय, हे एक पेशी वय. याला 2 फ्लेगेला असतात. किती असतात, म्हणजे लोकोमोशन जास्त होते, पळायला जोर येते. त्याच्यानंतर स्पायरो गायरा, हे मल्टीसेल्युलर आहे. स्पायरो गायरा हे दुसरा यस. ठीक आहे. हे क्लोरेला, हे चालमायडोमनस,
त्याच्यानंतर हे स्पायरोगायरा आणि शेवटचं काय येते हे बहुपेशी आहे आणि हे काय उल्वा. आता त्याला उडवा नाही म्हणायचं. हे राहते सागरात. कुठं राहते हे? सागरात. जनरली हे सागरात सापडते, हिरवी वनस्पती आहे. त्याला उडवा न म्हणता उल्वा म्हणायचं. काय म्हणायचं? उल्वा. मग लक्षात ठेवायचं सी सी सू. सी सी सू म्हणजे हे कोण आहे? क्लोरेला. करेला नाही काय? क्लोरेला. साल्माय डोमनस. साल्माय डोमनस. नंतर स्पायरोगायरा हे उल्वा. सी सी सू. सी म्हणजे क्लोरेला. सी म्हणजे साल्माय डोमनस. हे स्पायरोगायरा हे उल्वा. लक्षात